जतीन भोईर. जतीन भोईर हा खेळाडू गोलंदाजी मार्क मध्ये आला पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्ले ऑन आहे. पॉवर प्ले ऑन आहे आणि पहिलं षटक. यस, लेट्स प्ले. बघा रोहित आता ऑफिशियल पंचांसारखा इशारा त्याने दिला. टाइम अलर्ट. पहिला बॉल स्वीप केलाय. फॉलो इन स्वीप आपण पाहिला. हा फटका स्क्वेअर लेग बॉर्डरच्या बाहेर अलॉंग द कार्पेट. चौकार. अमित पाटील ने मात्र अटॅकिंग सुरुवात केली. पहिला बॉल लो फुल टॉस त्या ठिकाणी स्क्वेअर लेग मध्ये हा फटका पाहायला मिळाला. चौकार. 4 रनने स्वतःचा आणि टीमचा अकाउंट ओपन करताना बरबादा नवापाडा टीमसाठी स्टेप आउट झाले. याही बॉलला उडवला आणि बॉल मात्र चाललाय त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषा पार. लगातार दुसरा चौकार. जतीन भोईरवरती आमचे मित्र पोपट थोडे नाराज झाले 2 चौकार आल्यानंतर. तर त्यांच्या मामाचा मुलगा आहे जतीन आणि का तर त्यांनीच पुरस्कृत केला हा संघ आहे. इथे पुन्हा एकदा बिगिट करायचा. आता आनंदाचं वातावरण येईल कारण विकेट जर मिळाला. बघा जल्लोष जोफ्रा आर्चर स्टाईल. आणि तिथे मात्र विकेट मिळाला. आमचे पम्याबाई या पण मंचकावरती आपलंही स्वागत. पम्याबाईंचा बियर्ड लुक बघा. दाढी किती वाढली. बाबा रामदेव यांच्यापेक्षा देखील लांब दाढी आहे. प्रमोद भाई सामन्याचा आनंद घेताना त्यांचंही मनपूर्वक स्वागत. जिथे धाकटी जो जिथे नावं पाडत तिथे प्रमोद भाई. या पण प्रमोद भाई बंटी यांच्याकडून तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण मंचकावरती येऊन आसन असतं. आपलं मनपूर्वक स्वागत. विकेट मिळाला. अमितचा जो आक्रमक ठरला होता. लगातार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले. नवीन खेळाडू चेतन पाटील आलाय. फिल्डर त्या ठिकाणी झेल पकडला त्याचं नीरज पाटील. त्याची खरं तर वेगळी हेअरस्टाईल आहे. नाटू नीरज पाटील त्याला आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये चांगले फिल्डिंग करताना. शॉर्ट मिड विकेटला पहिला विकेट मिळाला. 2 चौकारानंतर लगेच प्रत्युत्तर जतीन भोईरने दिलं. विकेट गरजेचं होतं आणि तिथे मात्र विकेट मिळाला. फिल्डिंग करताना घारापुरी 11 घारापुरी टीमला. नेक्स्ट बॉल. इथे फुल टॉस ऑन साइडला फटका. पॅरलल स्ट्रोक आहे त्या ठिकाणी. मिड विकेटच्या बाहेर बॉलला फेकलाय. सीमारेषा पार. आल्या मात्र आलाय या ठिकाणी षटकार. चेतन पाटील हा खेळाडू षटकार त्याच्या बॅटमधून आला. चला प्रमोद भाई आपण या मंचकावरती. आज सहकारी दिसत नाही आहेत रोशन भाई. तेही तर त्या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. 6 धावा आल्या आणि धावगती आपण वाढताना पाहता. टोटल धावा आल्या धावफलकावरती 14. 1 गडी बाद. या बोला यॉर्कलँड वरती बॉल चॉप केला. बॉलला बॅकफुटला जाऊन जागा बनवली. ऍडजस्टेबल स्ट्रोक. कव्हर पॉइंटला बॉल मात्र चालला सीमारेषा पार. आणखीन एक आला या षटकातला. हा 3रा चौकार. असं म्हणतात ना. त्यामुळे आता रन सिंगल डबल नाहीत फक्त मोठे फटके येताना आपण पाहत आहे. आक्रमक भूमिका साकारली आतापर्यंत नवापाडा संघाच्या खेळाडूने. यावेळेसचा बॉल आउट ड्राईव्ह केला. अलॉंग द कार्पेट शॉर्ट कव्हरला फीड केला. रन मात्र मिळाले. सिंगलने एंड बदलला. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावा धावफलकावरती आल्या. 1 गडी बाद.
19 धावा. चांगला स्टार्ट मिळालाय नवापाडा संघाला. 19 धावा. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 झाल्या. चिंबाऱ्या देवी बीट्स आयोजित स्वर्गीय विनोद घरत स्मृती चषक 2024 हे पर्व स्पर्धेचे मुख्य आयोजक बंटी घरत त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा जीबी स्पोर्ट्स वारदोलीचे खेळाडू दिसायला लागले. पंकज पाटील सर्व खेळाडूंचं स्वागत आज उरण नगरीमध्ये आम्ही करत आहोत. फर्स्ट ओव्हर कंप्लीट आणि पहिल्या ओव्हर नंतर मात्र 19 झाल्या. आता पुन्हा एकदा बोरकर आणि वारदोली अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे बोरकर टीम आणि वारदोली आपण रिपोर्टिंग करा. निशांत पाटील लेफ्ट आर्म सीमर त्या ठिकाणी बॉलिंग मार्कमध्ये आलाय. निशांत पाटील या खेळाडूला आपण पाहताय. या ओव्हरमध्ये वेगवान गोलंदाज लेफ्ट आर्म सीमर त्या ठिकाणी ओव्हर द विकेट ट्रॅकवरती सज्ज होताना त्याला आपण पाहताय. मेन नंबरच्या भूमिकेमध्ये आदेश आहेत आणि एका बाजूने स्क्वेअर लेग मध्ये रोहित घरत त्या ठिकाणी उभ्या आहेत. टोटल धावा स्कोर कार्डमध्ये पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 19 धावा 19 रन. चला लवकरात लवकर सामना स्पीडअप करा कारण डे नाईट क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. बऱ्याच खेळाडूंना त्या ठिकाणी डे नाईट क्रिकेटमध्ये खेळायचं आहे. पंच असतील स्कोरर समालोचक प्रत्येकाला डे नाईट शेड्यूल आहे. आणि या आजच्या मॅचचा स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीमधला हा तिसरा सामना ज्यामध्ये घारापुरी 11 घारापुरी विपक्ष सहारा नवापाडा. पहिल्या ओव्हरमध्ये नवापाडा संघाची धावसंख्या आली धावफलकावरती 19. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये निशांत पाटील लेफ्टी बॉलर. समोर चेतन पाटील असेल. चेतन पाटील आणि निशांत पाटील या दोघांमध्ये हे द्वंद्व तुम्हाला पाहायला मिळेल. या ओव्हरमध्ये पहिला बॉल फुल टॉस आहे. मिस टायमिंग फटका झेल खाली क्षेत्ररक्षक आले आणि खेळाडू बाद. सॉफ्ट डिसमिसल प्रॉपर टाइम करता आलं नाहीये. एखादा लेदर क्रिकेटर असेल तर तो मात्र प्रॉपर करेक्ट करतो या फुल टॉसला. बोलतो इथे मिस टायमिंग फटका झेलबाद झाला चेतन पाटील. दुसरा धक्का बसला बॅटिंग करताना सहारा नवापाडा टीमला. चार वेळा आमदार 2 वेळा खासदार आणि 1 वेळा महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते राहुल सुद्धा ज्यांनी स्वतःचं घर देखील तयार केले असे निस्वार्थी व्यक्तिमत्व आणि निस्वार्थी लोकनेते दिबा पाटील साहेब त्यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन. इथे यॉर्कर लाईनवरती बॉल टाकला बघा. अँगल बनवला. निशांत पाटीलची बॉडी लँग्वेज चांगली आहे. बॉलिंग ॲक्शन चांगली आहे. अगदी आपण पहिला बॉल डिलिव्हर करताना तो मात्र पूर्णपणे शोल्डरचा वापर करताना डॉट बॉल पाहायला मिळाला. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय अमर घरत. त्याला आपण पाहताय अमर घरत आणि एका बाजूने राहुल. अजूनही एकही बॉल त्याने फेस केला नाही. राहुल सलामीवीर खेळाडू आघाडीचा खेळाडू तर मैदानाच्या आतमध्ये आहे. अमर घरत स्टॅकिंग एंडला. या षटकातला पुढचा बॉल सलग 2 डॉट बॉल पाहायला मिळाले. इथे टो क्रशर यॉर्कर लाऊड अपील. क्या बात आहे. पायाची बोटे ठेचणारा चेंडू टो क्रशर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर. थोडे स्टेप आउट झाले असतं तर कदाचित फुल टॉस मध्ये कन्वर्ट करता आला असता परंतु इथे निर्धाव चेंडू. इथे लगातार 3 डॉट बॉल पाहायला मिळाले. 1 विकेट मिळाला निशांत पाटीलला. फुल टॉस बॉल फिरून मारला. शफल क्रॉस फटका मागे चालला आणि बॉल हवेच्या दिशेने. नो बॉल कॉल देखील आहे. त्यामुळे 7 धावा मिळतील नवापाडा टीमला. आज जास्तीत जास्त बिमर पाहायला मिळाले. आणखी एक बिमर षटकार.
धावा धावफलकावरती आपण लागताना पाहता. 26 रन स्कोर कार्डवरती आहेत आणि इथे 7 धावा ज्या मिळाल्या त्या निर्णायक राहतील या मॅचमध्ये, कारण सलग 3 नॉट बॉल होते आणि त्यानंतर मात्र इथे 6 षटकार आला. षटकार प्लस बीमर, फ्री बॉल, आणखीन एक षटकार. क्या बात आहे. नटरंग स्टाईल फिरून मारला बॉलला फाईन लेगच्या वरून, आउट ऑफ द पार्क षटकार. अमर घरतने हा षटकार नवापाडा गावाच्या दिशेनेच मारला आणि भरपूर लांब गेला. आणि ज्ञानेश्वर ठाकूर खरं तर त्यांचंही कौतुक करावं लागेल. सकाळपासून त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं. त्याने बॉल आणून दिलाय. चला आणखीन एक तिसरा षटकार जर मारला तर 12 रोट्या, तंदुरी रोट्या आणि चिकन अंडी फुल बंटी घरतकडून दिली जाईल. त्या ठिकाणी फलंदाज अमर घरतला बघा मोठा पारितोषिक आहे. एकटा बंटी एवढा खातो आणि हे पारितोषिक अमरसाठी आलाय. चला 12 रोटी आणि एक खांडी, म्हणजे संध्याकाळची सोय बंटी तुम्हाला द्यावी लागेल, आता करावी लागेल. लगातार तिसरा षटकार. क्या बात आहे. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण मैदानामध्ये करतोय अमर घरत हा खेळाडू. योगेश चौथा मारला तर 6 अंडी अजून प्लस अंडी अंडी यस बॉईल अंडी ना आम्हाला बिर्याणी. आणि संध्याकाळी मात्र मोठी सोय आहे बंटीकडून. खरं तर या खेळाडूंसाठी खरं तर जिव्हाळ्याच्या संबंधात नवापाडा आणि बंटी, राहुल आणि धाकटी जुई गावातील बरेचसे खेळाडू. आणि चौथा एक, चला 6 अंडी, 6 अंडी प्लस अजून एक षटकार. क्या बात आहे. अनस्टॉपेबल अमर घरत. पहिले 3 बॉल राहिले खरं तर निशांच्या नावावरती आणि त्यानंतर लगातार 4 षटकार आले आणि इथून मात्र गिअर बदलला नवापाडा संघाने. संघ जाऊन पोहोचलाय 44 या धावसंख्येवरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चला खेळाडू कक्षामध्ये कोणी जाऊ नका. योगेश जोशी धावत गेले बॉल आणण्यासाठी आणि आपण पहिला लगातार 4 षटकार आले. धावा आल्या धावफलकामध्ये 44, 44 रन. कमबॅक नवापाडा संघाचा असं वाटलं तर इथे इकॉनॉमिकल षटक येतो की काय. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 25 आल्या, ज्यामध्ये एक भीमर षटकार आणि तिथून मोमेंटम मिळाला खरं तर बॅटिंग करणाऱ्या सहारा नवापाडा संघाला. सत्यम ठाकूर यावेळेस आपण पाहू शकाल तिसऱ्या षटकामध्ये आलाय. सत्यम ठाकूर हा खेळाडू कमबॅक करावा लागेल. समोर राहुल पहिला बॉल फेस करतोय. आज नेमकं घडतंय काय बंटी स्पर्धेमध्ये. 6वा खरं तर 8वा नो बॉल या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आणि इथे देखील 1+6 षटकार आला. 7 धावा, 50 कंप्लीट. 51 धावा आल्या धावफलकावरती नवापाडा टीमच्या माध्यमातून 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. अजून 12 बॉल बाकी आहेत आणि 51 आल्या. राहुल घरतने देखील चांगला सजवला. हवा भरपूर आहे आणि इथे आपण पाहिला त्या ठिकाणी फुलटॉस बॉल पाहायला मिळाला आणि भीमर त्याच्यावरती षटकार.
51 वरती पोहोचला. त्या ठिकाणी सहारा नवापाडा संघ टार्गेट सेट करायचं आहे. मोठं टार्गेट आता उभारण्यात दाखवतात फलंदाज. स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये जास्त षटकार पाहायला मिळाले. पुन्हा एकदा फिरून मारला बॉल, फ्री टाइम आणि इथे देखील उंची घेतली, अंतर ही कापलंय. राहुल गरत ही इज ऑन फायर, लगातार दुसरा षटकार. लगातार 6 चेंडूमध्ये सुदर्शन 6 षटकार आले इनिंग मध्ये. कारण मागचे 4 षटकार आणून त्या ठिकाणी आपण पाहिलं अमर गरजच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आता राहुल गरज घुटना टेक और एक चौका दे. क्या बात है, मस्तक पे दस्तक देता हुआ चौका. 4 धावा मिळाल्या या ठिकाणी सहारा नवापाडा टीमला. बघा या 5 चेंडूमध्ये 42 धावा आल्या. जबरदस्त बॅटिंग, आक्रमक भूमिका साकारली. हे मैदान फलंदाजासाठी नंदनवन राहिलंय. चांगलं योगदान दिलं या फलंदाजाने आपल्या टीमसाठी. राहुल आणि अमर स्विचिटचा प्रयत्न केलाय आणि मागे चुका झाल्या बॅकवर्ड क्षेत्राकडे. खरं तर सरळ बॅटने धावा येत आहे तेव्हा हा उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न का केला असा डगआउट मध्ये खरं तर हा प्रश्न पडलाय. कारण सरळ बॅटने धावा बनवल्या, इथेही शफल क्रॉस झाले असे तर नक्कीच आणखी एक मोठा फटका आला असता. परंतु त्या ठिकाणी रिव्हर्सचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. 2 धावा आल्या. 2 रनने मात्र संघ पुढे चाललाय. टोटल धावा स्कोर कार्डवरती लागतील त्या ठिकाणी 2 गडी बाद 63 धावा. कदाचित स्पर्धेतला उच्चांक गाठण्याचा प्रयत्न होईल. यावेळेला त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. डावी यष्टी सोडून चाललाय रोहित गरत त्या ठिकाणी आहेत. 64 रन स्कोर कार्डवरती लागताना आपण पाहत आहे. 2 गडीबाज 64. पहिलं सत्र नवापाडा संघाच्या बाट्याला बॅटिंग आली आणि या सत्रामध्ये नवापाडा संघ तो अतिशय आक्रमक झालाय. तिसरं षटक मार्गस्थ असताना 64 धावा धावफलकावरती आल्या. स्टेप आउट झाले, डान्सिंग डाऊन द ग्राउंड. क्या बात है, बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले आणि लॉफ केला बॉलला. राहुल घरतने बेधडक बेधुंद असा फटका लॉंग ऑनला क्लिअर करणारा आलाय. माइटी हिट षटकार. अर्धशतकीय भागीदारी झाली दोन्ही खेळाडूंमध्ये. जोरदार डाव होते. 11 मध्ये त्याने 51 केल्या. दोघांनी मिळून पार्टनरशिप त्यांची फार चांगली राहिली. इथे आपण पहिला हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न बॅकफुटला गेले होते. त्यानंतर बघा काय फिल्डिंग एफर्ट्स आहेत. गुड एफर्ट्स, चांगली फिल्डिंग. 1च रन या बॉलवरती आली. आता रिस्क घेत नाही आहेत फलंदाज. 71 वरती पोहोचला त्या ठिकाणी सहारा नवापाडा संघ. अजूनही या षटकातील आणि पुढचा षटक पूर्ण बाकी आहे. या षटकातील काही बॉलचा खेळ बाकी आहे. 71 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. इथे फुल टॉस फिरून मारला बॉलला. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. आता खरं तर उशिरा का होईना परंतु त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग पोझिशन लावली. स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये 72 धावा त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आल्या. आता अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. तत्पूर्वी विनंती राहील या ठिकाणी मी विनंती करतो पुन्हा एकदा. खरं तर संघ असेल जीबी स्पोर्ट्स बारदोली आणि एका बाजूने बोरखार. दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी इथे रिपोर्टिंग करा. यानंतर पुढचा सामना असेल बोरखार विपक्ष जीबी स्पोर्ट्स वारदोली. दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी इथे रिपोर्टिंग करा. पहिल्या फेरीमधला 4था सामना परंतु स्लॉग ओव्हरचं षटक बाकी आहे. ऑलरेडी 72 आलेले आहेत. एखादा इकॉनॉमिक स्पेक जर आला तर धावांमध्ये अंकुश लावला जाईल. कमबॅक होईल का हे पाहावं लागेल. दडपण प्रेशर तुम्ही वाढताना पाहता. पर ओव्हर मागे
24.00च्या सरासरी धावा आल्या 72 3 ओव्हरमध्ये. 3 ओव्हरमध्ये पर ओव्हर मागे 24च्या सरासरीने 72 धावा आल्या. आता शेवटचं षटक बाकी आहे. ओम तांडेल हा खेळाडू बॉलिंग मार्कवर त्याला. अमर घरत आपण पाहता स्ट्रायकिंग एंडला. त्या ठिकाणी एका बाजूला राहुल घरतला नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहताय. बॉल तयार. यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक, चांगली लाईन, चांगला टप्पा आणि इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. कमीत कमी धावा तुम्हाला या षटकामध्ये खर्च करावे लागतील, कारण इथे कोणतंही टार्गेट सेफ नसणाऱ्या या मैदानावरती फलंदाजासाठी नंदनवन असं हे क्रीडांगण. आणि जर का या ओव्हरमध्ये धावा कमी आल्या तर पुढच्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग ही केला जाऊ शकतो. शफल खेळण्यापर्यंत शफल क्रॉस अगदी उजव्याच्या बाहेर आले. त्यानंतर पुलरलेनचा बॉल, यॉर्करचा प्रयत्न राहिला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. हँड अँड आय कॉर्डिनेशन या फटक्यामध्ये नव्हतं. डॉट बॉल पाहायला मिळाला. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 72 धावा धाव फलकावरती लागताना आपण पाहताय. असंच काहीचं षटक घातलं होतं निशानने. पहिले 2 बॉल डॉट, त्यानंतर आक्रमण पाहायला मिळालं निशांच्या आगेच. इथे खतर यॉर्क केला बॉलला. डिरेकिटची संधी आणि खेळाडू बाद. क्या बाद आहे. प्रयत्नांना यश मिळालं, कारण तिथे आपण पहिला बेल्स खाली पडली. दहा चेंडूमध्ये 25 धावा, ज्यामध्ये 4 षटकार त्याने मारले होते. तो त्या ठिकाणी अमर घरत मागे आला. नवीन फलंदाज स्वप्नील म्हात्रे इन ॲट नंबर 5. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. राहुल घरत हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती आहे. अजूनही 72 धावांवरती मात्र पुढे संघ गेलेला नाही या षटकामध्ये. इथे आदलला आपटलेला बॉल, शॉर्ट टर्म पूल, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल षटकार. 6 धावा. चला, वारदोली आणि बोरखार टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. वारदोली आणि बोरखार टीम कॅप्टन ज्ञानेश्वर ठाकूर आलेले आहेत आणि वारदोली टीमचे कॅप्टन. आपण या ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न राहिला. अगदी शरीरावरती लागला. बॉलचा फेस लवकर क्लोज झाला आणि तिथे मात्र धीम्या गतीने बॉल आला. 79 रन. आता शेवटचा बॉल आहे आणि समोर फलंदाज असतील त्या ठिकाणी स्वप्नील म्हात्रे. लेग बायची रन त्या ठिकाणी मिळाली. 79 रन. घारापूर 11 घारापुरी टीम आपण पाहता फिल्डिंग करताना. एका बाजूने सहारा नवापाडा, या 2 टीमच्या दरम्यान ही लढत. अतिशय हाय व्होल्टेज सामने तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहताय. इथे शेवटचा बॉल, हा पंप जॅक करायचा बॉल. मागे चला, फिल्डर आहेत बॉल खाली आणि सोपा झेल सोडलाय आणि चौकार देखील मिळाला. दैवत आणि कर्मणेत अशी म्हण आहे. आणि इथे आपण पाहू शकाल 4 आल्या शेवटच्या बॉलवरती. पहिलं सत्र संपलं. 83 धावा आल्या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती सहारा नवापाडा टीमच्या माध्यमातून. चला, वारदोली आणि बोरखार ज्ञानेश्वर ठाकूर इथे आलेले आहेत. मी वारदोली टीमचा कॅप्टन त्यालाही इथे इन्व्हाइट करतो. लवकरात लवकर टॉससाठी आपण टॉस केले जाईल. आपण जाऊया लगेच कॉमेंट्री बॉक्स खरं तर डीजे कडे संधी देऊ त्यांना. वारदोली टीमचा कॅप्टन पंकज आपला कॅप्टन लवकर वाढवा टॉससाठी.
बघा लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. वारदोली टीमच्या कॅप्टनला सूचना राहील. टॉससाठी आपण या. बोरकर टीमचा कॅप्टन इथे अवेलेबल झालेला आहे. त्यानंतर वारदोली अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. तो टार्गेट 84चा आहे. 84 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये घारापुरी 11 घारापुरी संघाला करायचा आहे. याही धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो या मैदानावरती, कारण इथे कोणतंही टार्गेट सेफ नसणार आहे. असं हे क्रीडांगण. एखादा बॉल बॅटवरती आला तर तो सीमारेषा पलीकडे जाऊ शकतो, जातोय हे देखील आपण पाहिलं. त्यामुळे इथे तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल या मॅचमध्ये धावांचा पाठलाग करताना. चला लवकरात लवकर आघाडीचे खेळाडू पहिली सलामीवर जोडी मैदानाकडे आपण दाखल करायचे आहे. चिंबारे देवी बीट्स. चला वॉर्मअप विकेटवरती करू नका, विकेटवरती वॉर्मअप करू नका प्लीज. चिंबारे देवी बीट्स आयोजित स्वर्गीय विनोद घरत मोती चषक 2024 हे पर्व आणि आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. चांगला आयोजन आणि नियोजन तुम्ही पाहताय. चला पहिली जोडी मैदानाकडे पाठवा. कॅप्टन वारदोलीचा येतोय आणि टॉससाठी आपण इथे इन्व्हाइट करूया. महेंद्र दादा घरत यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सामना 4 ओव्हरचा राहील. वारदोली आणि बोरकार तुम्हाला रिव्ह्यू नसणार आहेत. महेंद्र घरत साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. महेंद्र घरत यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. वारदोली विपक्ष बोरखार अशी ही लढत तुम्हाला इथे पाहायला मिळेल. दोन्ही टीमला शुभेच्छा. टॉस जिंकलाय बोरखार. बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकलाय बोरखार. ज्ञानेश्वर यांना आपण पाहत आहे कॅप्टनच्या भूमिकेमध्ये. लवकर डावाला सुरुवात करा. 84चं टार्गेट आहे. 21च्या सरासरीने धावांचा पाठलाग मैदानामध्ये करावा लागेल. बॅटिंग करत असताना घारापूर 11 घारापुरी टीमला खरं पहिल्यांदा या संघाचा खेळ पाहण्याची संधी मिळाली. घारापुरी टीम पहिली जोडी मैदानाकडे दाखल झाली घारापुरी संघाची. सत्यम आणि त्यांच्या बरोबरीने निशांत पाटील. सत्यम ठाकूर आणि निशांत पाटील ही पहिली A1 जोडी. गोलंदाजी मार्कमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये आलाय नवापाडा संघाचा गोलंदाज किरण घरत. किरण घरत हा खेळाडू पहिल्या ओव्हरमध्ये आलाय. पहिल्या षटकामध्ये त्याला आपण पाहत आहे. 84चं टार्गेट आहे. 21.00. ऑस्ट्रेलियन टीमने जेव्हा 434 धावांचं टार्गेट साऊथ आफ्रिकन टीम समोर उभं केलं तेव्हा अगदी दारूच्या नशेमध्ये हर्षल गिब्सने 175 केल्या. ग्रॅम स्मिथने देखील 55 बॉलमध्ये 90 केल्या. मार्क बाउचरने मिडल ऑर्डरमध्ये विध्वंसक अर्धशतक केलं आणि धावांचा पाठलाग त्या ठिकाणी केला. साऊथ आफ्रिकन टीमने रेकॉर्ड मोडला आणि ऑस्ट्रेलियाचा घमंड तोडला. तर या मॅचमध्ये असाच एखादा उलटफेर घारापुरी संघ करेल का? येणारी काळ आणि वेळ ठरवेल. समोर फलंदाज आहेत त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडवरती सत्यम ठाकूर आणि निशांत पाटील हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. पहिला बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला निशांतने. सत्यम त्या ठिकाणी सत्यमने आणि चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. लाईन चांगली होती. पम्या भाई प्रमोद भाई घरात खरं तर बघा भाई करून अजूनही ते सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांना विनंती असेल आपण या मुख्य अतिथी मंचावरती याही वेळा आपण पाहिला खरं तर बॅकफुटलाच गेले. त्या ठिकाणी कव्हर्सचा टार्गेट करायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. खरं तर तुम्हाला टार्गेट 84चं पूर्ण करायचं आहे आणि जर का असे तुम्ही डॉट बॉल खेळाल तर प्रेशर डेफिनेटली तुमच्या टीमवरती वाढेल. मागच्याही इनिंगमध्ये डॉट बॉल जास्त आले. परंतु बीमर बॉल होते आलेल्या षटकार चौकार
तेही निर्णायक राहिले, त्यामुळे धावगती वाढली, प्रचंड मोठे टार्गेट उभं करण्याचा प्रयत्न. यावेळेला तेच तारार बॉल. बोरकार गावचे आदरणीय गिरीजी मस्कर त्यांचे इथे आगमन. त्यांनाही विनंती राहील आपण या मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत. गिरीजी मस्कर बोरखार, अश्विन पाटील सज्जन मोकल हार्ट हिटर. चला त्यांचा देखील खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. इथे मिस टायमिंग फटका आहे, झेलखाली शतरक्षक आलेत खरे, टिपलाय झेल, त्या ठिकाणी शॉट कव्हरला, दबाव वाढला, 2 डॉट बॉलचा सत्यम ठाकूर वरती आणि पहिला धक्का बसला. गोल्डन डकचा शिकार, एकही धाव न करता हा खेळाडू चाललाय मैदानाच्या बाहेर. तमाम शिवसैनिक हे माझे कुटुंब आणि शिवसेना शाखा हे माझे घर मानणारे माणुसकीचं उत्तम मूर्तिमंत उदाहरण म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब. बोरकार संघामध्ये ज्युनियर सिनियर प्लेयर आहेत. कॉकटेल खेळाडू तुम्हाला त्या टीम मध्ये पाहायला मिळतील. इथे आणखीन एक विकेट, त्या ठिकाणी बॅक टू बॅक दुसरा विकेट मिळाला, त्यामुळे ऑन अ ट्रिक असेल गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. किरण घरत चांगलं कमबॅक, पहिले 4 बॉल सलग डॉट आणि त्यामध्ये 2 विकेट. 84चा पाठलाग तुम्हाला करायचा आहे आणि सुरुवात मात्र थोडीशी खराब झाली आहे घारापुरी 11 घारापुरी संघाची. नवनीत पाटील वारदोली यांनाही विनंती राहील आपण या मंचकावरती. नवनीत पाटील वारदोली त्यांना आपण इथे इन्व्हाइट करूया, आपलं स्वागत. बंटी घरत खरं तर आणि राहुल यांचा मित्र फ्रेंड सर्कल प्रचंड मोठा आहे रायगड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी. इम्तियाज भाई देखील त्यांचे खास मित्र आहेत बावंजाचे. शिर्दिल ट्रॉफी बंटी घरत यांचा मित्रप्रेम भरपूर आहे अनेक ठिकाणी, मात्र त्यांचा फ्रेंड सर्कल राहुल बंटी यांना आपण पाहत आहे. आणि या स्पर्धेमध्ये देखील मोठ्या संख्येने पाहुण्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. चला प्रेशर ऑन अट्रिक गोलंदाज त्या ठिकाणी किरण, नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय विघ्नेश सेवेकर हा खेळाडू. बघा लास्ट बॉल आहे, मेडन षटक होईल का एक मोठा प्रश्न राहिलाय, त्याचं उत्तर देतील खरं तर आता किरण. सलग 3 डॉट, लगातार 2 विकेट आणि इथे आदळलेला आपटलेला बॉल जोरदार डाव द्या त्या ठिकाणी किरणसाठी. क्या बात आहे. 84 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक टाकलं मेडन, त्यामुळे आता 18च बॉलची मॅच असेल असंच म्हणावं लागेल. 18 मध्ये आता 84 करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी घारापुरी 11 घारापुरी संघाला सुरुवात दमदार. मेडन ओव्हर, ग्रामीण क्रिकेटमध्ये मेडन षटक टाकणं देखील मोठी खरं तर कामगिरी राहील आणि किरणच्या नावावरती हा रेकॉर्ड आजच्या दिवसामध्ये राहिला. प्रम्याभाई प्रचंड खुश झाले किरणनी मेडन षटक टाकल्यानंतर. त्यांचे सहकारी आहेत ते आणि पहिलं षटक मेडन, त्यामुळे आता दबाव थोडासा घारापुरीला पण घारापुरी टीमवरती वाढेल. चला पुढची मॅच वारदोली आणि बोरकार दोन्ही टीम रेडी राहायचं, बी रेडी पुढच्या सामन्यासाठी. दोन्ही संघ आपण सज्ज राहा कारण लगेच पुढचा सामना खेळला जाईल. अगदी अचूक वेळेवरती पुढची लढत तुम्हाला इथे होताना पाहायला मिळेल. पहिल्या 2 सामन्यामध्ये सलग 2 सामने जिंकत लकी 11 बोरखार स्वप्नील मस्कर चा संघ आपण पाहिला आजच्या दिवसामध्ये 3ऱ्या फेरीमध्ये गेलाय. पण तो बोरखारचा आणखीन एक संघ आहे, तोही संघ तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. त्याही टीमला आपण देऊया शुभेच्छा. टार्गेट 18 मध्ये 84. चला घाई करा थोडीशी प्लीज. सहारा नवापाडा, बॉलर नेम प्लीज स्वप्नील म्हात्रे हा खेळाडू गोलंदाजी मार्क मध्ये आलाय. स्वप्नील म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती आपण येताना पाहत आहे. योगेश जोशी फिल्डिंग लावतोय. अठरा बॉल आणि 84. चला थोडं स्पीडअप करा प्लीज.
धाकटी संघ घरच्या मैदानावरती यजमान संघ पराभूत झाला. इथे पुन्हा एकदा डाऊन ग्राउंड खेळण्याचा जबरदस्त सलगचा 7वा डॉट बॉल. उमेश जोशी यांनी जर का झेल टिपला या मॅच मध्ये तर बंटी घरत यांच्याकडून 500 ऑलरेडी 12 रोटी 1 हांडी आणि 6 अंडी हे पारितोषिक अमर जिंकलाय. मग तो प्रश्न राहील एकटा अमर एवढा खाईल कसा. त्यासाठी हे पारितोषिक. आणखीन एक डॉट बॉल. खरं तर आपण पहिला मॅच कडे लक्ष देऊया. खरं तर थोडा प्रेशर थोडापेक्षा मग जास्तही प्रेशर वाढलाय. इथे मिस टायमिंग फटका. सलगचा 9वा डॉट बॉल. 9वा डॉट बॉल. 1 रन आतापर्यंत आलेला नाहीये आणि तिसरा खेळाडू बाद झालाय घारापुरी संघाचा. त्यामुळे आता वाटू लागलं की या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिली, कारण 15 मध्ये 84 करणे सोपं नाहीये, अशक्य टार्गेट आहे. बघूया कितपर्यंत जातोय घारापुरी संघ, किती मार्जिनने पराभूत होतोय, किती मार्जिनने जिंकतोय मैदानामध्ये सहारा नवापाडा संघ पाहावं लागेल. संतोषी मोकल यांचं या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती राहिली या पण मंचकावरती. विनीत ठाकूर हा खेळाडू आता त्या ठिकाणी फलंदाजीसाठी मैदानामध्ये गेला. 5व्या क्रमांकावरती. अपयश आलंय घारापुरी संघाच्या पदरी. कित्येक वर्ष ज्या परिसरामध्ये लाईट नव्हती तो परिसर म्हणजे खरं तर एलिफंटा बेट घारापुरी पर्यटन स्थळ आहे. आपल्या अगदी जवळच आहे. उरणच्या टोकावरती जे गाव आहे. आणि उरण विधानसभा मतदारसंघ जर आपण पाहिलं तर घारापुरी ते वावरले हा उरण विधानसभा परिसर 190 त्यामधला हा गाव. पहिली रन, दुसऱ्या रनचा कॉल आणि तब्बल 10व्या चेंडूची प्रतीक्षा करावी लागली पहिल्या रनसाठी. 2 धावा आल्या. आता 14-82 82 14 चेंडूमध्ये. म्हणजे षटकारांचं कॅल्क्युलेशन तुम्हाला माइंडमध्ये सेट करावं लागेल. जवळजवळ त्या ठिकाणी षटकार 13 तुम्हाला खेळावे लागतील 14 मध्ये. इथे एक्स्ट्रा कव्हरला फटका बघा. त्या ठिकाणी तोही फिल्डर वाट बघत बसला होता, कारण त्याच्याकडे बॉल येत नाही, कारण डॉट बॉल जास्त आले. पण तो झेल त्याने पकडला. अंतिम मुवमेंटला अलर्ट झाला आणि त्यानंतर मात्र आणखीन एक खेळाडू बाद झाला घारापुरी संघाचा 2 या धावसंख्येवरती. उर्फ नाटू मैदानाच्या आतमध्ये चाललाय. बघा हसला तो देखील. मोठी जोचा प्रियालची मला आठवण आली त्याला पाहून. आमचे मित्र समालोचक त्यांची हेअरस्टाईल देखील अतिशय आगीवेगळी आहे. त्यावेळेस आपण पहिला बिगिट करायचा आहे. बॉल आतली कडा घेऊन चाललाय. मागे थ्रो झालाय. प्रचंड वेगाने त्या ठिकाणी पोहोचले नीरज. नॉन स्टॉकिंग एंडला रन मात्र मिळाली सिंगल. या मॅच मध्ये आपण जर पहिला औपचारिकता शिल्लक राहिली असं म्हणावं लागेल, कारण 12 मध्ये आता करायच्यात मैदानाच्या आतमध्ये तब्बल 81. एका दुसरा चमत्कारच या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल. अनेक रेकॉर्ड्स मगाशी जीवित म्हात्र्यांचा रेकॉर्ड सांगितला अमितजी म्हात्रे यांनी. खरं तर आकाश तारेकरच्या देखील एका षटकामध्ये 42 धावा कुठल्या होत्या. पारगावचा मंगेश गायकर केवाले नाईट स्पर्धेमधला रेकॉर्ड. राजीव गांधी क्रीडांगणावरती दीपू माली मानकोळी त्याने पावसाळी क्रिकेटमध्ये तब्बल 44 धावा एका षटकामध्ये केल्या होत्या. हाही रेकॉर्ड आहे. त्यामुळे अशाच षटकांची अपेक्षा राहील. खरं तर घारापुरी 11 घारापुरी टीमला धावांचा पाठलाग करत असताना अशक्यला शक्य करावं लागेल. पण इथे मात्र हे शक्य होणार नाही असे चित्र निर्माण झाले, कारण आघाडीचे खेळाडू बाद झालेले आहेत मैदानामध्ये. नीरज उर्फ नाटू त्याला आपण पाहता. जॉफ्रा आर्चर इंग्लंड संघाचा खेळाडू. आणि इथे घारापुरीचा नीरज स्टॅकिंग एंडला, त्याच्याबरोबर नॉन स्टॅकिंग एंडला असेल विनीत. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज झालाय राहुल गरत. विघ्नेश हा खेळाडू नॉन स्टॉकिंग गेला. 12-82 81. लेग ब्रेक क्या बात है. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. डॉट बॉल आलाय. जरा नीरज धावून काही होणार नाही. आता फटके तुम्हाला मोठे खेळायचे आहेत. 11-81. सिंगल डबलने काही होणार नाहीये तुम्हाला. आता मोठेच फटके खेळायचे आहेत. आणि बघा खरं तर चांगली प्रेझेन्स ऑफ माइंड राहुल वरती षटकाची जबाबदारी दिली. एका दुसरा विकेट मिळाला तर फायदा होईल. फायदा कसा होईल. आणि इथे नीरजचा फटका बीमर प्लस षटकार या बॉलची प्रतीक्षा आहे. क्या बात आहे. 7 धावा आल्या बोनसच्या स्वरूपात. नीरजच्या माध्यमातून षटकार.
नीरजच्या स्लॉट मध्ये बॉल आला, त्याने पाठवला सिक्सर प्लॉट मध्ये. फ्रीड बॉल असेल पुढचा नीरज साठी. 11:74. पुन्हा एकदा फुल टॉस. इथे लोअर फुल टॉस होता. ऑन ड्राईव्ह आपण पाहिला त्या ठिकाणी. शतरचे थोडेसे फंबल झाले. 2 धावा इथे मिळाल्या. आता 10 मध्ये कराच्या मैदानाच्या आतमध्ये 72. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये किमान 25 ते 30 धावा जरी आल्या असत्या तरी हा सामना शेवटपर्यंत गेला असता. पण तो सुरुवात चांगली केली. किरण गरजने मेडन षटक टाकलं आणि 2 खेळाडू बाद केले होते. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा यॉर्क लेंथ मध्ये बॉल आला. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न नीरजचा राहिला. 1 रन मात्र मिळेल. सिंगल डबलने फारसा दबाव त्या ठिकाणी पडणार नाही. फक्त आणि फक्त मॅचची औपचारिकता शिल्लक राहिले, कारण टार्गेट मोठं आणि त्या धाबांचा पाठलाग करताना सुरुवात खराब झाली. त्यामुळे आता अडचणीमध्ये आहे खरं तर घारापुरी 11 घारापुरी संघ. घारापुरी संघाचंही कौतुक करावं लागेल. तुम्ही अनेक स्पर्धा खेळा तेव्हा तुम्हाला आत्मविश्वास मिळेल. इथे थोडासा वेगवान चेंडू टाकला. मागचे काही बॉल धीम्या गतीचे होते. डॉट बॉल पाहायला मिळाले. 8:71. फक्त आणि फक्त मॅचची औपचारिकता शिल्लक राहिले. starcricket.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट घर बसता देखील तुम्हाला स्पर्धा पाहता येईल. इथे फुल टॉस. बॅक टू द बॉलर. संघर्ष कमी पडतोय. रन मात्र नाही आहे. डॉट बॉल आहे. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिले, परंतु आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी विघ्नेश आणि एका बाजूने नीरजला मात्र चांगली संधी आहे, सुवर्ण संधी आहे. 1-2 मोठे फटके आले तर गुणवत्ता सिद्ध होईल या खेळाडूंची. आज त्यांचा देखील कॉन्फिडन्स लेवल पुढच्या स्पर्धेमध्ये वाढेल. परंतु राहुलला हवाय विकेट. धीम्या गतीचा बॉल. स्विंग अँड मिस. आणि इथे आपण पाहू शकाल डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट. आता 6 चेंडूचा खेळ 71 करायचा. ओव्हर कंप्लीट झाले. रोहित पार्ट टाइम पंच आहे त्यामुळे कॅल्क्युलेशन थोडंसं त्याचं चुकलं. 6 बॉल 71. योगेश जोशी सर्जा ग्रुप फॅन. सहा 71. सहा बॉल आणि 71 चं कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलंय. जास्त टेन्शन खरं तर आयोजकांना अमरचा. अशोक पाटील सर कंटवली यांचे इथं आगमन. आता बीमर टाकलाय पहिला. योगेश जोशीने बीमर टाकलाय आणि त्या ठिकाणी सिंगल डबल होईल का. एकाच पटरीवरती 2 ट्रेन आल्या त्यामुळे आता अपघात घडेल. रनआउटचा विकेट मिळेल. नीरज आला स्टार्किंग एंडला. चला विघ्नेश काही होणार नाही. 1 ला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु रनआउटची विकेट मिळाली. परंतु बीमर होता बॉल त्यामुळे 2 धावा इथे एक्स्ट्रा मध्ये मिळतील. 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 69. किती मार्जिनने पराभूत होतं हे पाहायचं आहे. या मॅच मध्ये बॅटिंग करणारा घारापुरी संघ. नवीन फलंदाज चाललाय जतीन आणि इथेही फुल टॉस आलाय. बॉल उंच गेलाय. फ्रीडचा बॉल आहे. फ्रीडचा बॉल. लीगल बॉल. अजून 3 बीमर टाकले तरी धावांचा पाठलाग होऊ शकत नाही, कारण एवढं मोठं टार्गेट बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतात खेळाडू. जतीन स्ट्रायकिंग एंडला. यॉर्कर टाकायचा. योगेशने खरं केलोने नाईट स्पर्धेमध्ये एक षटक टाकलं होतं जेव्हा धावा कमी करायच्या होत्या समोरच्या टीमला. असं वाटलं तर सामना जिंकेल. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच आली होती व तिथे पराभूत झाले नवापाडा संघाचे खेळाडू. आता या मॅचमध्ये देखील योगेशमध्ये जबाबदारी. हे षटक त्याच्या हातामध्ये आलं. नेक्स्ट बॉल इथे आपण पाहिला आहे. उडवला बॉलला लॉंग ऑफ मध्ये. झेल खाली शतरक्षक विकेट मिळालाय. आणखीन एक विकेट या ठिकाणी घारापुरी संघाचा मिळतोय नवापाडा टीमला. 8व्या क्रमांकाचा खेळाडू. मॅच मध्ये फारशी मजा राहिलेली नाही. अशोक सर कंटवलीचे आमचे, त्यांचं या ठिकाणी आगमन. या पण मंचकावरती आपलं स्वागत.
मेघनाची डाकी बोरखार यांनाही विनंती असेल आपण देखील या मुख्य अतिथी मंचावरती. अशोक पाटील सर. बघा काही बॉलचा खेळ बाकी आहे, फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली. मॅच मध्ये फारशी मजा नाहीये. मोहित उर्फ गोया, क्या बात आहे. 12व्या खेळाडूला पकडा तुम्ही, त्याने आम्हाला नावं सांगितले, निकनेम. व्हाईट बॉल कॉल, अजून प्रतीक्षा करावी लागेल. या परिसरामध्ये दिघोडे, विंधने, कंटवली, टाकीगाव, नवापाडा, धाकटीजुई, बोरखार या विभागाने मात्र अनेक खरं तर दिग्गज खेळाडू या टेनिस क्रिकेट विश्वाला दिले. या परिसरामध्ये आपण सध्या आहोत. इथे डॉट बॉल. चला वारदोली आणि खरं तर बोरखार टीम रेडी राहा पुढच्या मॅचसाठी. शेवटचा बॉल बाकी आहे आणि 68 रनची गरज, म्हणजे मोठ्या मार्जिनने पराभवाला सामोरं जातोय घारापूर 11 घारापुरी संघ. इथे सामना जिंकलाय सहारा नवापाडा टीमने. अभिनंदन टीम नवापाडा. हार्ड लक टीम घारापुरी. प्लेयर ऑफ द मॅच सामनावीर